टोकाचं पाऊल उचललं आहे. मराठवाड्यावर दुबार पेरणीची वेळ आहे. तुम्ही वडील आहात. महाराष्ट्रातल्या सरकारला आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना अशी वेळ येऊ नये म्हणून काय सांगाल? आज दुबार पेरणी झाली. पाऊस नाही, पाणी नाही. पहिलं कर्जाचं डोंगर आहे. 2016चं कर्ज मला माफीत 2 वेळेस आलो नाही. ते नाही आलं. मी ते सेटलमेंटमध्ये 5.5 लाख रुपये त्याचं भरले. आणि त्याच्यानंतर मुलाला वाटलं मला आता नोकरी भेटत नाही, नोकरीची आशा नाही, म्हणून मी शेतीकडे वळायला तयार आहे. मला शेळी पालन करण्याची इच्छा आहे. आता इच्छा असताना आता पैसे जवळ नव्हते. पहिलेच आमची हालाकीची परिस्थिती होती. मग खाजगी बँकेकडनं 9.5-10 लाख रुपये काढले. मी त्याला दिले. शेळी पालन 2022लाच उभा केलं. 22ला उभा करून ते कर्ज फेडणं व्हायला. त्याची इच्छा होती की मला अनुदानाचे पैसे, माझी एक फाईल होणार आहे 12 लाखाची, त्यातनं आपण करू कसं तरी. त्याचा कुठला काही लाभ अजून भेटलेला नाही. नुसते सरकारनं आश्वासनं दिले आणि आश्वासन देऊन त्याचे अजून कुठंच चालीजुपी झालेलं नाही. आणि बीड जिल्ह्यात अजून कोणालाही त्याचा लाभ भेटला नाही. असं कोणावर वेळ ईश्वराने येऊ देऊ नये आणि ह्या मायबाप सरकारनं येऊ देऊ नये, असं मला संदेश देण्याची माझी इच्छा आहे. काय सांगाल की मुकुंद हा होतकूर होता, तरुण होता, तो शेतीकडे वळला होता, शेळी व्यवसायाकडे वळला होता, मात्र त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली. वडील म्हणून जे शासनाकडे काय मागणी करा? त्यांना शासनानं एकच की माझा तर मुलगा गेलाच, तो काय आज परत येणार आहे? शासनाने मला ढिगाई दिला तर येणार नाही. पण अशी कोणाच्या आईवडिलावर ती पाळी येऊ नाही. त्याच्यामुळं पुढच्यांसाठी ही सगळं पटकन नुसतं खिरापत वाटू नाही. त्यांना डायरेक्ट त्यांना लाभ द्यावा आणि त्या आईवडिलावर ही वेळ येऊ देऊ नाही, अशी माझी इच्छा आहे. ही घटना घडली, खूप दुःखद घटना घडलेली. मुकुंद हिंगे हा तरुण युवक आत्ताच शेतीकडे वळाला होता. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न लागल्यामुळं त्यांनी आज शेतीकडे वळाला. शेती करत असताना आज इतकं संकट निर्माण झालं की डबल पेरणी, ट्रिपल पेरणी करण्याची वेळ आली. आणि पावसाच्या लहरीपणामुळं पुन्हा पीक म्हणजे पाऊस जास्त न पडल्यामुळं आज त्याच्यावर दुबारा पेरणीचं संकट आलं, तरी ती उगवलं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून एक दुसरा त्यांनी हे केलेलं आहे की शेती व्यवसाय करत असताना त्यांनी शेळी पालनाच्या व्यवसायामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेळी पालनाचा उद्योग केला. त्याच्याकडं पैसे नसल्यामुळं खाजगी बँकेचं कर्ज काढून त्यांनी ते व्यवसायाकडे वळाला. आणि ते काम करत असताना खूप मोठं त्याला दुःख म्हणजे इतका पैसा बँकेचा तगारला लागला की त्याला पैसे फेडता येणार, म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली त्यांनी. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की आज बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे याच या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख मंत्री आहेत. त्यांनी स्वतः लक्ष दिलं तर या पुढील व्यवसायाला एवढी अडचण येणार नाही. आमच्या गेवराई तालुक्याचे विद्यमान आमदार विजयसिंहराजे पंडित हे स्वतः मी त्यांना बोलणार आहे की आज ही संकट तालुक्यावर, महाराष्ट्रावर, जिल्ह्यावर आलेलं आहे. याच्यातून या शेतकऱ्यांना नवीन लोक उद्योगधंद्यासाठी वळतात. त्यांना कुठंतरी या शेती व्यवसाय करत असताना त्यांना व्यवसाय जोडधंदा म्हणून दुसरा वॉटर सप्लायचा असेल किंवा शेळी पालन असेल, उद्योगधंदामध्ये असेल, त्याच्यामध्ये ज्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी आमदार साहेबांना, विजयसिंहराजे पंडित साहेबांना मी विनंती करणार आहे किंवा या अशा घटना बार पुन्हा होऊ नयेत. आत्महत्या तरुण युवक ह्या शेती व्यवसायाकडे करत असताना, उद्योगधंद्याकडे वळत असताना त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांच्या स्वतः त्या आमदार साहेबांनी थोडं लक्ष दिलं आणि फक्त त्यांना सरकारनं बोलले तर याचा नक्कीच मार्ग निघल. यासाठी मी आमदार साहेबांना बोलणार आहे की या तालुक्यातले असेल, जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले असेल, तरुण युवकावर ही वेळ येऊ नये. हा तरुण युवक हा शेती व्यवसायाकडे वळाला आहे, शेती करत असताना उद्योगधंद्याकडे वळाला आहे. त्याच्यामध्ये त्यांना कुठंतरी शासनाने मदत केली तर अशा घटना पुन्हा बार होणार नाहीत, ही सरकारनं माझी विनंती आहे. आणि आमदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की आम्ही उद्या आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील जे काही अशा घटना घडत आहेत त्याच्यावर पायबंद आपण घालावा, ही मी सरकारना विनंती करणार आहे, आमदार साहेबांना विनंती